मोठी बातमी आहे। राज्यातील महामंडळं दिवाळखोरीच्या उंबरठ्यावरती आहेत। 2010 पासून तब्बल 85 कर्जबाजारांची 800 कोटींची कर्ज थकीत आहेत। कोट्यवधींच्या गैरव्यवहाराचा हा संशय आहे। तर कर्ज उभारणीसाठी नव्यानं 750 कोटींची शासकीय हमी सुद्धा जारी करण्यात आली आहे। महेश जगताप आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। महेश, सविस्तर अपडेट काय? निश्चितच मॅडम, गेल्या 15 वर्षामध्ये जवळपास 85% कर्जदारांनी कर्जबाकी थकवलेली आहे। याची जर आपण बघितलं तर 800 कोटीच्या आसपास ही थकबाकी दिसून येते। याचमुळे ही महामंडळे दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेली आपल्याला दिसून येतात। आणि गेल्या काही दिवसापूर्वी शासनाने दिल्लीतील आर्थिक विकास महामंडळाकडे 750 कोटीची थकबाकीसाठी हमी दिलेली दिसून येते। आणि गेल्या 2 वर्षापासून दिल्लीतील आर्थिक विकास महामंडळाने या महामंडळाच्या गलाताल कारभारामुळे 2 वर्षापासून पैसेही थकवल्याचे आपल्याला दिसून येते। आता अधिक माहिती मी घेतली असता यामध्ये हजारो प्रकारची बोगस प्रकरणे दिसून येतात। आपण पाहिलं असेल गेल्या 10 वर्षापूर्वी अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामध्ये एक माजी आमदार रमेश कदम यांनी 250 कोटीचा भ्रष्टाचार केला होता। तोही पैसा अजून वापस आलेला नाही। अर्थातच एकंदरीतच अनेक पैसे जे आहे ते परत आलेले नाहीये। मोठी रक्कम आहे, कर्ज थकीत ठेवण्यात आलंय आणि म्हणून महामंडळात दिवाळखोरीत निघल्याचं दिसतंय। धन्यवाद महेश, सविस्तर अपडेट आपण दिली आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।